शिवसेनेचा मित्रपक्ष असलेल्या भाजपवर अब्दुल सत्तारांनी अत्यंत बोचऱ्या शब्दात हल्ला चढवला, त्यामुळे महायुतीमध्ये मोठी नाराजी पसरली। यानंतर सत्तारांना आज थेट मुंबईवरून बोलावणं आलं, मात्र ही भेट अद्याप झालेली नाहीये। परंतु सत्तार यांच्या बंडखोरीवर पक्षश्रेष्ठी नाराज आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली। आपल्या वक्तव्यांमुळे महायुतीत मिठाचा खडा पडणार नाही याची काळजी घेण्याबाबत सूचना करून सुद्धा सत्तारांनी मित्रपक्षाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे पक्षश्रेष्ठींनी नाराजी व्यक्त केली आहे। तर सत्तारांनी संभाजीनगरच्या उमेदवारीवरून भाजपवरच हल्लाबोल केल्यावर भाजप नेत्यांनी पलटवार केला आणि आज आगपाखड केली आहे। समन्वय समितीच्या बैठकीत ठरलं होतं की आपापल्या नेत्यांनी आपापल्या आमदारांना, मंत्र्यांना काही मीडियावर बोलण्यापूर्वी आपल्या नेत्याची परवानगी घ्यावी। अब्दुल सत्तारांनी माननीय एकनाथ शिंदे यांची परवानगी घेतली का हे विचारावं लागेल। सध्या नाही म्हणू शकत। अब्दुल सत्तार दाखवा मला असं पुढं म्हणलेलं अब्दुल ही म्हणू शकत नाही सध्या। एवढे मोठे उभं केलं आहे ते धाडकन खाली येऊन जाईल। तेच ते म्हणतात अब्दुल सत्तारला कायम तुमच्या प्रकाश ज्योतात राहायचं असतं। तुमच्या कधीतरी काहीतरी स्टंटबाजी करण्यात त्यांचा तो स्वभाव आहे। स्टंटबाजी नाही तर काय, त्यांना उभं राहून दाखवा, चारला नाही राहते।